नमस्कार. आज आहे ना माझ्या मुलाचा बड्डे होता, म्हणून मी बिर्याणी बनवायचा प्लॅन केला होता. चिकन स्वच्छ धुवून घेतलं होतं, कांदा चिरून घेतला होता, टोमॅटो चिरायचा. आता भातसुद्धा शिजायला टाकलेला होता, त्याच्यामध्ये मी जिऱ्याची फोडणी दिलेली होती. चवीनुसार मीठ टाकलं होतं. आता मी कांदा फ्राय करून चिकन फ्राय करायला टाकलं होतं आणि गरम करून पाणी टाकलं होतं शिजण्यासाठी. कांदा टोमॅटोची ग्रेव्ही मी करून घेतली होती आणि फ्राय करायला सुद्धा टाकली होती. काही गोष्टी मी दाखवत नाही कारण खूप वेळ होऊन जातो. आणि बघा मी सगळे मसाले घेतले होते. बिर्याणी मसाल्याचा हळद मिरची पावडर सगळं घेतलेलं होतं आणि आता मस्त सगळे मिक्स करून मसाल्यामध्ये सुद्धा टाकले होते. चवीनुसार मीठ टाकायचं, थोडंसं तेल साईडला टाकलं होतं कारण वेगळीच अशी टेस्ट येते. तुम्ही जर ही ट्रिक वापरून आणि मी सांगितलेली बिर्याणी जर करून खाल्ली तर खूपच टेस्ट येईल आणि भात मोकळा मोकळा झाला पाहिजे. वरचा भात खाली, खालचा भात वरती असं झाला पाहिजे. वरचा कच्चा जरी असला तर खाली गेल्यानंतर तो शिजतो आणि मुलांना त्रास होत नाही. चिकनचा थर छान लावून झाला होता. आता मी भात वरून टाकलेला आहे, म्हणजे वरचा थर लावायला रेडी. वरचा भातसुद्धा लावून झालेला होता, त्याच्यावरती मी गार्निशिंगसुद्धा कोथिंबीरची केली होती. पण पुढचा व्हिडिओ काय आहे